अत्यंत उपयुक्त टिप नंबर 1, थायरॉइड असल्यास नारळाची मुळी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवावी व ते पाणी दुसऱ्या दिवशी उकळून प्यावे। तुम्हाला पण थायरॉइडचा त्रास असेल तर ही टिप नक्की ट्राय करा। टिप नंबर 2, बेलाच्या पानाचा 30 ml रस रोज पिल्याने मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो। अत्यंत उपयुक्त टिप आहे टिप नंबर 3, तांब्यातील पाणी पिल्याने शरीरातील युरिक ॲसिड कमी होऊन सांधेदुखीच्या तक्रारीपासून आराम मिळतो। तर तुम्हाला पण सांधेदुखीचा आजार असेल तर ही टिप ट्राय करा। टिप नंबर 4, तांब्याच्या भांड्यातील पाण्यात तुळशीचं पान टाकून ते पाणी पिल्याने कफाची समस्या दूर होते। तर तुम्हाला पण कफाचा आजार असेल तर ही टिप ट्राय करा। टिप नंबर 5, 3 महिने गाजराचा रस सलग 15 दिवस प्या, कोणताही कॅन्सर होणार नाही किंवा होत नाही। टिप नंबर 6, रक्तदाब कमी असल्यास दररोज खजुराचे सेवन करा। टिप नंबर 7, अंधुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सैंधव मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे। 3 महिने हा उपाय केल्याने फायदा होईल। तर तुम्हाला पण अंधुक दिसत असेल तर ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा। अतिशय खास टिप नंबर 8, आंब्याच्या कोवळ्या पानाचे चूर्ण बनवून घ्या व हे चूर्ण दिवसातून 2 वेळा पाण्यातून किंवा ताकातून घ्यावे। यामुळे मधुमेह किंवा डायबिटीज कमी होते। अत्यंत खास उपयुक्त टिप नंबर 9, खरोच किंवा नायटा झाला असेल तर त्या ठिकाणी कडुलिंबाच्या पानाचा रस लावावा। रोजचा चहा अत्यंत स्वादिष्ट असा होण्यासाठी टिप नंबर 10, चहा सुगंधित करण्यासाठी चहा बनवताना संत्र्याची साल, वेलची पूड किंवा गवती चहाची पात त्यामध्ये घाला। यामुळे चहा खूपच जास्त स्वादिष्ट असा होतो। अतिशय खास टिप नंबर 11, दंडाची चरबी कमी करण्यासाठी रोज दोरीवरील उड्या मारा। यामुळे हात व पाय आणि हाताची चांगलीच हालचाल होते व संपूर्ण बॉडी शेप सुधारण्यास देखील मदत होते। प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत खास पुढील टिप आहे टिप नंबर 12, नेहमीचेच शेपूची भाजी खायचा कंटाळा आला असेल तर कधी शेपूचे वडे किंवा शेपूचे थालीपीठ बनवावे। अत्यंत फायद्याची व महत्त्वाची पुढील टिप आहे टिप नंबर 13, चहासोबत हळद खाऊ नये, यामुळे विषबाधा होऊ शकते। पुढील टिप आहे टिप नंबर 14, नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावावी। यामुळे हृदयविकारापासून बचाव होतो। अत्यंत उपयुक्त व अत्यंत फायद्याची पुढील टिप आहे टिप नंबर 15, सकाळी रिकाम्या पोटी आंब्याचा रस पिल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो। तर तुम्हाला पण गुडघेदुखीचा त्रास असेल तर ही टिप नक्की फॉलो करा। टिप नंबर 16, भजी पापड तळून जर तेल उरले असेल किंवा शिल्लक राहिले असेल तर तेल गाळणीने गाळून पुन्हा तुम्ही वापरू शकता। परंतु हे 2 वेळापेक्षा जास्त तेल वापरू नये, हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते। निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायद्याची पुढील टिप आहे टिप नंबर 18, आवळ्याचा ज्यूस पिल्याने बाहेर आलेले पोट कमी करण्यासाठी आवळ्याचा ज्यूस पिणे खूप फायदेशीर आहे, कारण आवळ्यामध्ये खूपच मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात। अत्यंत निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही ही टिप नक्की ट्राय करू शकता। अतिशय खास पुढील टिप आहे टिप नंबर 19, टूथब्रश आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्यात घालून ठेवल्याने स्वच्छ होतो। अत्यंत उपयुक्त व अत्यंत फायद्याची टिप नंबर 20, मच्छीसोबत दही खाल्ल्याने गंभीर आजार होऊ शकतात। अतिशय महत्त्वाची व फायद्याची पुढील टिप आहे टिप नंबर 21, काळी मिरी आहारात वापरल्यास आतड्याचे आजार बऱ्यापैकी कमी होतात। वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।